मागच्या लेक्चरमध्ये आपण कुष्ठची लक्षणे काय आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, कुष्ठाचे हेतू, पूर्वरूपे, संप्राप्ती याच्याबद्दल बघितलं. आता नेक्स्ट लेक्चरला आहे ते म्हणजे ह्या लेक्चरमध्ये चिकित्सेपासून आपण त्याची सुरुवात करणार. कुष्ठाची चिकित्सा. तर कुष्ठाच्या चिकित्सेमध्ये काय पहिला श्लोक आहे, श्लोक नंबर 31 वाला. सर्व त्रिदोषजम कुष्ठम दोषानां तु बल अबलम यथा स्वरलक्षणे बुद्ध्वा कुष्ठानां क्रियते क्रिया दोषस्य यस्य पश्येत कुष्ठेषु विषलिंग उद्रिक्तम तस्यैव शमं कुर्यात् तत्परं च अनुबद्धस्य. म्हणजे कुष्ठ चिकित्सेत प्रधान दोषाची प्रथम चिकित्सा करायला सांगितलेली आहे. तर ह्या दोषामध्ये सांगितले सर्व त्रिदोषजम कुष्ठ, म्हणजे जे त्रिदोषाचे कुष्ठ असतात, म्हणजे सगळे कुष्ठ जे आहेत ते त्रिदोषामुळे उत्पन्न होतात, माहिती आपल्याला. तर तरी ते 3 दोषापासून उत्पन्न होत असले तरी ज्या दोषाचं अधिक्य असेल किंवा ज्या कुष्ठामध्ये त्या दोषांची लक्षणे अधिक प्रमाणात प्रकट होत असतील त्याची चिकित्सा करणं आपल्याला महत्वाचं ठरतं. पहिल्यांदा त्याची चिकित्सा करायची आणि उर्वरित नंतर जे 2 दोष आहेत त्याची, समजा एखाद्या वात कुष्ठप्रधान असेल तर कपालकुष्ठ आहे, कपालकुष्ठ वात प्रधान असतो, वाताची लक्षणे कपालकुष्ठामध्ये दिसतात. ओके. तर त्याची पहिल्यांदा वाताची चिकित्सा पहिल्यांदा करायची आणि नंतर जे पित्त आणि कफ जे प्रकोपित झालेलं आहे त्याची चिकित्सा करायची. ओके. हेच पहिलं 31 श्लोक मध्ये सांगितलेलं आहे की ओके. त्याच्या नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट जाऊया. कुष्ठ आणि दोष एक दुसऱ्याचे ज्ञान करून देतात, 33 वाला श्लोक आहे. त्याच्यामध्ये म्हणायचे काय त्यांना, तर विविध कुष्ठांच्या म्हणजेच कपाल औदुंबर आदी लक्षणावरून त्यांच्या उत्पादक दोषांची जाण होऊ शकते. म्हणजे आपण मग अशी लक्षणं बघितली की कपालकुष्ठामध्ये आणि औदुंबर कुष्ठामध्ये अशी स्पेसिफिक लक्षणं सांगितलेली त्याच्यावरून आपल्याला दोषांचे ज्ञान होऊ शकतं असं त्यांना म्हणायचं. आणि वायुवादी दोषांच्या आपल्या विशिष्ट लक्षणावरून कपाल औदुंबर या कुष्ठाच्या नावामध्ये, म्हणजे तेच कुष्ठांच्या लक्षणावरून त्याचे कारण ओळखता येते किंवा कारण समजते आणि कुष्ठाच्या रूप आणि लक्षणांना कारणे प्रकट करतात. बरं, इथं कुष्ठाचे जे दोष, जे कुष्ठाचे प्रकार सांगितले त्याच्यावरून दोषांचे ज्ञान कसं होतं किंवा त्या कुष्ठामध्ये तो दोष कसा प्रधान आहे ते त्याच्या लक्षणावरून कळतं. त्या कुष्ठाच्या लक्षणावरून कळतं. कपालकुष्ठ असेल, उदुंबर वगैरे असतील, त्याच्या लक्षणावरून त्याच्यामध्ये कुठला दोष महान आहे, ते प्रधान आहे, ते कळतं. एवढं सांगितलं त्या श्लोकामध्ये. त्यांचं नेक्स्ट जाऊया 31 श्लोकला. कुष्ठामधील दोषजन्य लक्षणे. तर वातच कुष्ठात कुठली लक्षणे असणार, पित्तच कुष्ठात कुठली असणार, कफच कुष्ठात कुठली असणार, म्हणजे दोष कसा ओळखायचा, कुठल्या ह्याच्यामध्ये कुठला आहे काय ते आपण बघू. तर वातच कुष्ठ आहे. वातच कुष्ठासाठी पहिला श्लोक आहे, रोक्षम शोष स्तोध शूलम संकोचनम तथा अयामः पारुष्यम खरभावो हर्षः शावा आरुत्न च कुष्ठेषु वा. ओके. ते झाला पहिला वातच कुष्ठाचा. वातच कुष्ठामध्ये कसं आहे, तर वृक्षता, शरीर सुकणे, जे वाताची सगळी लक्षणे सांगायची. वृक्ष लघु सरशील वगैरे सगळी आपली वाताची लक्षणं सांगायची. वृक्षता, शरीर सुकणे, सुया टोचल्याप्रमाणे वेदना. शोष सांगितले म्हणजे शरीर सुकतं. स्तोद म्हणजे काय, सुया टोचल्याप्रमाणे वेदना. शूलम म्हणजे काय, वेदना शूल असतो. संकोचन म्हणजे काय, संकोच कुठं होतो, त्वचादिकांवरती संकोच होतो. तथा आयाम, शरीरात ताण निर्माण होणे. पारुष्यम निर्माण होणे म्हणजे काठिण्य, खरखरीतपणा, खरभाव. खरभाव म्हणजे खरखरीतपणा. शहारे किंवा रवरवणे. हे हे कुष्ठ असलेल्या का भागात. आणि वातच कुष्ठ आहे. वातच कुष्ठ कसा ओळखायचा, तो वर्ण, वातच कुष्ठाचा वर्ण हा काळसर रंगाचा असतो. ही लक्षणं झाली वातच कुष्ठाची. ओके. पण एकदा तिन्ही करून पुन्हा वापस रिपीट करू. पित्तच कुष्ठात, पित्तच कुष्ठ आहे. पित्तच कुष्ठामध्ये सगळी पित्ताची लक्षणं दिसणार. पित्ताचे गुणांनुसार करायचं की दाह असणे, लालसरपणा असणे, स्त्राव पाजरणे, पिकणे, आंबूस वास येणे, ओलसरपणा असणे, अंगुली आदी गळून जाणे, ही सर्व पित्तच कुष्ठाची लक्षणे आहेत. ओके. दुसरा श्लोक सांगितला त्याच्यामध्ये, कुष्ठेषु वातलिंगम दाहो राग परिस्रव पाक विस्त्रोगंध क्लेदस्तथा अंगपतनम च पित्तकृतम. म्हणजे कुष्ठेषु वातलिंगम दाहो. कुष्ठ म्हणजे वात पित्तच, सॉरी, पित्तच कुष्ठामध्ये काय, दाहो, सर्वांग दाहो होतो. राग परिस्रव पाक, एक तर स्त्राव पाजरतो, लालसरपणा येतो. विस्त्रोगंध, विस्त्रोगंध म्हणजे कसलं,
अंबुस वास येणे त्यामध्ये, ओलसरपणा असणे, अंगुली आदी जे अवयव आहेत ते पित्तज कुष्ठाचे म्हणजे गळून जातात पित्तज कुष्ठामध्ये. थर्ड येतं ते कफच कुष्ठ. कफच कुष्ठ हा कसा असतो? कफच कुष्ठ हा श्वेतवर्णाचा असतो. हे श्वेतवर्णाचा कुष्ठ असेल तो कफच कुष्ठ झाला. गारवा असणे, खाज असणे, त्या ठिकाणी जो कुष्ठ आहे तिथं स्तब्धता, उंचवटा. उंचवटा म्हणजे उंचवटा म्हणजे त्वचेची जी पातळी आहे त्याच्यापेक्षा वरती थोडासा तो फुगीर होणे, एलिव्हेट होणे, त्याला उंचवटा म्हणतो. तो कफच कुष्ठामध्ये दिसतो. जडपणा आहे, स्निग्धता आहे, ओलसरपणा आणि कृमी होऊन त्यांनी तो भाग खाणे अशी लक्षणे कफच कोष्ठाची असतात. ओके. हे काय नेमकं आपण चिकित्सेमध्ये आहे, पण थोडंसं इंट्रोडक्शन सांगितलं त्यांनी. वातच कोष्ठात कुठली लक्षणं, पित्तच कोष्ठात कुठली लक्षणं आणि कफच कोष्ठात कुठली लक्षणं असतात. त्याच्यावरून तो आपल्याला कुठला दोष प्रधान आहे त्याची चिकित्सा करायचं आपल्याला ज्ञान मिळतं, किंवा आपण करू शकतो त्या दोषाची चिकित्सा पहिल्यांदा. कारण की पहिलं सूत्र म्हणजे सांगितलेलं आहे 31 नंबरच्या सूत्रामध्ये, की जो दोषाची प्रधान लक्षणं आहेत, ज्या दोषाची प्रधान लक्षण त्याची चिकित्सा करायची पहिल्यांदा. त्यामुळे तर लक्षणं जाणून घेणे खूप महत्वाचं ठरतं. तर वातच कोष्ठामध्ये वृक्षता वगैरे सगळं सांगितलं आपण. वातच कोष्ठामध्ये आपण वर्ण बघितला तर काळसर वर्ण असतो. पित्तच कोष्ठामध्ये लालसर वर्ण असतो, दाह असतो तिथं. कफच कोष्ठामध्ये श्वेत वर्ण असतो, उंचवटा, जडपणा, स्निग्धता सगळे कफाचे गुण तिथं असतात. ही झाली वातच पित्तच कफच कोष्ठाची लक्षणे. ओके. आता कुष्ठाचे साध्य असाध्य तो सांगितले त्यांनी. सर्वे लिंगयुक्तमा सर्वे लिंगयुक्तम मतिमान विवर्जयेत बलम तृष्णादाह परितम शांताग्नि जंतुर्भिग्धम वात कफ प्रबलम यद्देक दोषनो बलम तद कृच्छम कफ पित्त वात पित्त प्रबलानि तो कृच्छ साध्यानि. ओके. ह्याच्यामध्ये असाध्य कुष्ठचं कुठलं सांगितलेलं आहे? असाध्य कुष्ठ, कुष्ठामध्ये सर्व दोषांची लक्षणे असतील. तहान आणि दाह अधिक असतील, जठराग्नी अतिशय मंद असेल, कृमींनी अवयवाला खाल्ले असेल, तर बुद्धिमान वैद्याने अशा रोगाची चिकित्सा तो असाध्य असल्यामुळे करायची नाही. ओके. साध्य कोणतं सांगितलं ज्याच्यामध्ये सगळी लक्षणे जास्त प्रमाणात असतात, सर्व दोषांची लक्षणे दिसतात. तहान आहे, दाह आहे, हे अधिक प्रमाणात त्याला तृष्णा लागते, दाह होतो, जठराग्नी येतो, अतिशय मंद झालेला आहे, किंवा कृमींनी अवयवांना खाल्ले आहे. अशा अशा वेळेस बुद्धिमान चिकित्सकाने त्याची जी चिकित्सा करायची नाही, कारण का तो असाध्य ठरणार आहे. ओके. दुसरा साध्य कुठला आहे? ज्याच्यामध्ये वात आणि कफप्रधानता असणारे किंवा कोणत्याही एकाच दोषाचे प्राधान्य असणारी गोष्ट कृत साध्य न होता ते साध्य होतं. ते साध्य आणि असाध्यमध्ये फरक आला. असाध्यमध्ये त्रिदोषांची लक्षणे असतील, प्रबल, दाह, तृष्णा वगैरे असेल. आणि साध्य असेल तर तो वात, कफ म्हणजे यापैकी दोन्हीपैकी एक एक दोष जो असेल तर तो साध्य असतो. कृतसाध्य कुष्ठ. आता नेक्स्ट काय? कृतसाध्य कुष्ठ. कृतसाध्य कुष्ठामध्ये काय? ज्या कुष्ठात कफ पित्त किंवा वात पित्त हे दोन दोन प्रबळ असतात, ती कुष्ठे म्हणजे द्वंद्वज प्रबळ असतील तर ते कुष्ठ कृतसाध्य असतात. ओके. असाध्य, साध्य आणि कृतसाध्य. आता वातोत्तरे, आता दोषानुसार चिकित्सा. हा श्लोक पाठ केला तर चांगला. वातोत्तरेषु सर्पिवमनम् श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरेचनं च अग्रे. द- सोबत म्हणून, वातोत्तरेषु सर्पिवमनम् श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरेचनं च अग्रे. म्हणजे याच्यामध्ये दोषानुसार चिकित्सा सूत्र सांगितलेलं आहे. वातोत्तरेषु सर्पिवमनम्. ओके. इथून लक्षात ठेवायचं, वातोत्तरेषु सर्पी एवढंच आहे वाताचा. वातात प्राधान्य असेल कुष्ठात तर काय करायचं? घृत सेवन करायचं. घृत सेवन केल्यामुळे वाताचं शमन होणार आहे. नंतर वमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु. श्लेष्म म्हणजे कफ. कफामध्ये काय करायला सांगितलं त्यांनी? वमन करावं सांगितलेलं आहे. तर तिसरं कुठलं आहे? पित्तोत्तरेषु मोक्षो रक्तस्य विरेचनमच्या अग्रे. पित्त प्राधान्य कुष्ठ असेल त्यामध्ये सर्वप्रथम काय सांगितलंय? विरेचन करायचं आणि शेवटला रक्तमोक्षण करायचं. ओके. तर दोषानुसारचे किस्सा सूत्र आहे हे. वातोत्तरेषु सर्पी वमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु पित्तोत्तरेषु मोक्ष रक्तस्य विरेचनमच्या अग्रे. ज्याच्यामध्ये वातप्रधान असेल तर यामध्ये कोष्ठात जे वातप्रधान कोष्ठ आहे त्याच्यामध्ये घृत सेवन करायला सांगितले. कफप्रधान कोष्ठ त्याच्यामध्ये आपल्याला हे वमन करायला सांगितले. पित्तप्रधान असेल तर पहिल्यांदा विरेचन करायचं आणि त्यानंतर रक्तमोक्षण हे करायचं. हे दोषानुसार चिकित्सा सूत्र सांगितले कुष्ठामध्ये. तर नेक्स्ट येते कुष्ठात वमन विरेचन योग.
वमन विरेचन योग हा कल्पोक्तः कुष्टीनां प्रयोक्तव्या प्रच्छन्नम अल्पे कुष्ठे महती च शस्त्रम शिरावेदनम. त्यामध्ये बघूया. कुष्ठात वमन विरेचन योग कुष्ठग्रस्त रोग्यांना कल्पस्थान म्हणजे चरक संहितामध्ये जे कल्पस्थान दिलेले आहे त्याच्यामध्ये ते वमनासाठी विरेचनासाठी जे योग सांगितलेले आहेत म्हणजे वनस्पती द्रव्य सांगितलेले आहेत त्यांचा वापर करून त्याच्यामध्ये वमन विरेचन करायचं आहे असं सांगितलेलं आहे. कुष्ठप्रभाव अल्प किंवा वरवरचा असेल तर तुंबडी लावून किंवा शिंगाने रक्त काढावे आणि तो गंभीर असेल तर रक्तमोक्षण करावे. म्हणजे पृष्ठप्रभाव अल्प असेल आणि वरवरचा आहे तेव्हा तुंबडी लावून ते रक्त काढायचं किंवा शिंग असतं शिंगानं तर प्रेक करून ते रक्त काढायचं किंवा जर गंभीर असेल तर बेस्ट ऑप्शन होतो की रक्तमोक्षण करायचं. हे कुष्ठात व मनविरेचन सांगितलं पहिल्यांदा. ओके. त्याच्यानंतर येतं कुष्ठात पुन्हा पुन्हा संशोधन करायचं का करायचं आता बघूया. बहुदोष संशुद्ध कुष्ठी बहुदोषः संशुद्धः कुष्ठी बहुशो अनुरक्षता प्राणान दोषे यती मात्र ऋते वायुर्हन्यदा बल आशु. म्हणजे कुष्ठात बहुदोष अवस्था असतील बहुदोष अवस्था किंवा लक्षणे उपस्थित असतील तर रुग्णाच्या प्राणांची राखण करीत अनेक वेळा संशोधन केलं पाहिजे. म्हणजे बहुदोष अवस्था आहे तर त्यावेळेस संशोधन करणं आपल्या शमनापेक्षा संशोधन हे श्रेष्ठ ठरतं. कारण रोगाचा बळाचा विचार न करता अधिक प्रमाणात दोष निर्माण केल्यास वायू प्रकोपित होऊन रुग्णाचे प्राणहानी करतो. म्हणजे आता कुष्ठामध्ये पुन्हा सांगितले संशोधन त्यांनी परंतु संशोधन असं करायचं जे की ज्यामुळे रुग्णाचं बल आहे ते कमी झालं नाही पाहिजे आणि कमी झालं जर रुग्णाचं बल किंवा जास्त प्रमाणात संशोधन केलं तर वात प्रकोप होऊन अजून त्याची संप्राप्ती कुष्ठाची वाढू शकते. त्याच्यामुळं कुष्ठामध्ये संशोधन करायचं पुन्हा पुन्हा परंतु रुग्णाचा बळाचा विचार करायचा आणि अधिक प्रमाणात करायचं नाही. ओके. नेक्स्ट एकदा संशोधन किंवा रक्तमोक्षणानंतरच नाही आपण आता आपण वरती संशोधन बघितलं पुन्हा पुन्हा बहुदोष अवस्थेमध्ये करायचं आणि त्याच्यानंतर रक्तपान कर सॉरी रक्तमोक्षण केलं आणि ह्याच्या आपलं संशोधन आणि रक्तमोक्षणानंतर स्नेहपान सांगितले त्यांनी का कारण की संशोधन केल्यानंतर किंवा रक्तमोक्षण केल्यानंतर शरीरामध्ये वायूचा प्रकोप होत असतो. त्याच्यासाठी वायूचा प्रकोप म्हणजे वाताचं शमन व्हावं वायूचा प्रकोप होऊ नये यासाठी आपल्याला रक्तमोक्षण आणि संशोधनानंतर स्नेहपान करायला सांगितलेलं आहे. जे लिहिले कुष्ठरोग्याचे कोष्ठशोधन आणि रक्तमोक्षण केल्यानंतर त्याला स्नेहपान करणे योग्य असते कारण कोष्ठशुद्ध पण रोगी निर्बल असेल तर वायू त्याचा शीघ्र प्रवेश करतो. ओके. आता इथे सांगितलंय की ऊर्ध्व भागातील कुष्ठात वमन तर ह्याच्यामध्ये आपण कल्पस्थानामध्ये मग जे सांगितलं आपण वमन विरेचनासाठी काय काय द्रव्य वापरायची तर इथे स्पेसिफिक द्रव्य दिलेत त्यांनी वापरायचे म्हणून. ओके. ह्याच्यामध्ये काय ऊर्ध्व भागातील कुष्ठात वमन. ओके. कुष्ठ शिराच्या ऊर्ध्व भागात म्हणजे ऊर्ध्व भाग म्हणजे काय चेस्टच्या वरचा रिजन. ओके. तर कुष्ठ शिराच्या वरच्या भागात असेल तर उरस्थान म्हणजे हृदय असेल दोषामुळे मळमळत असेल उलटी होईल असे वाटत असेल तर रोग्याला वमन करावायचं. ओके. ऊर्ध्व भागातील कुष्ठात वमन कधी करायचं तर ह्या कंडिशन्स लक्षात ठेवायच्या. उरस्थानामध्ये दोष संचय होतो हृदयस्थानी दोष संचय झाला जर मळमळत असेल उलटी होईल असं वाटत असेल तर त्यावेळेस वमन करायला लावायचं ऊर्ध्व भागातील कुष्ठामध्ये. तर वमनासाठी कुठले द्रव्य वापरतो आपण मदन फळ आहे इंद्रजव आहे ज्येष्ठमध आहे पडवळाची पाने आहेत तर हे सगळे कसे मधुर मधुर शीत आहेत. मधुर मधुर शीत असल्यामुळे ते वमनासाठी ज्येष्ठमध पण आपण स्पेसिफिक म्हणतो ज्येष्ठमध्ये मधुर मधुर शीत आहे. ओके. ते काय म्हणतात आपण त्याला जे म्युकस आहे आपला ब्रॉन्कल मधला किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक मधला म्युकस एक्सपेक्टोरंट आहे हा म्युकस एक्सपेक्टोरंट म्हणून ज्येष्ठमध सुद्धा काम करतो त्यामुळे ज्येष्ठमध इथे दिलेलं आहे. तर पडवळाची पाने यांचा शीत कषाय किंवा क्वाथात निंबाच्या पानांचा सोरस मिसळून वमनासाठी रुग्णाला पिण्यास द्यायचा. सांगितले की मध आणि ज्येष्ठमध सुद्धा वमनकारक आहेत. ओके. तर कुष्ठेषु त्रिवृत्तादंत त्रिफलाचे विरेचने शस्त्रात म्हणजे आता ह्याच्यामध्ये सांगितलं कुष्ठात विरेचन द्रव्य कुठली कुठली वापरायची.
निषोत्तर आहे, दंतिमूळ आहे, त्रिफळा आहे, हे उत्तम विरेचन द्रव्य आहेत. यांचा आपण कुष्ठामध्ये विरेचन करण्यासाठी वापर करतो. त्या विरेचन द्रव्यात मिश्रणासाठी द्रवद्रव्य कुठले आहेत? म्हणजे विरेचन द्रव्य आहे त्याच्यामध्ये मिश्रण करून तर द्यायचं असेल तर सविरक, तुषोदक, आसव, सिधी उत्तम द्रव्य आहेत. एवढं काही ह्याच्यामध्ये नाही बघण्यासारखं. मेन मेन पॉईंट आपण घेऊन चाललो तर ते लिहायचे तिथं. तर कुष्ठामध्ये आस्थापन बसती. आता हा नेक्स्ट कन्सेप्ट येतो, आस्थापन बसती. अवमन विरेचन झालं, संशोधन झालं, रक्तमोक्षण झालं. आता आस्थापन बसती. आस्थापन बसती काय आता कन्सेप्ट? तर त्याच्यामध्ये दारवी बृहती संवेही पटोल पिचु मर्द मदन कृतमालेही सस्नेह हेरास्थाप्य कुष्ठी सकलिंग यवमुस्तेही. कुष्ठामध्ये आस्थापन बसती. दारवी म्हणजे काय? दारू, हळद. आपण ह्याच्यावरती घेऊया आपण, म्हणजे सगळ्यांचाच अभ्यास होईल त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये. त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन मध्ये आपण जे हरीश पाटणकर सर आहेत, वैद्य हरीश पाटणकर सर यांचं जे द्रव्य गुण विशेष संग्रह आहे त्याच्यामधलं आपण वाचन घेऊया त्याचं सुद्धा. त्याने करून सगळ्यांचं म्हणजे आपला BMS थर्ड इयरचे स्टुडंट जे माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांचं सगळ्यांचं कन्सेप्ट क्लिअर होतील, माझे पण कन्सेप्ट क्लिअर होतील त्याच्यामुळे. ओके, आता बघूया आपण. आस्थापन बसते, कुष्ठामध्ये आस्थापन बसते. डोरली, वाळा, पडवळाची पानं, निंबाची पाने, मदनफळ आणि बहावा मज्जा यांचा काढा करून त्यात इंद्रजव, नागरमथा यांचा कल्क आणि तूप किंवा तेल घालून कुष्ठरोगाला आस्थापन बसते द्यायचं. या आस्थापन बस्तीचे हे त्यांनी द्रव्य सांगितलेत. दारू, हळद असेल. तिक्त कशा रसात्मक आहेत? पडवळाची पानं, निंबाची पानं हे तिक्त कशा रसात्मक आहेत? सगळे द्रव्य विशेष करून कुष्ठामध्ये काम करतात. तिक्त रसात्मक काय आपलं, सॉरी, कषाय रस काय करतो? शोषण करतो प्लस स्तंभन करतो, राईट. तिक्त रस काय करतो? पाचनाचं कार्य करतो. आणि रक्तप्रसादक असल्यामुळं पित्त प्लस कषाय प्रधान औषधे किंवा द्रव्य हे कुष्ठामध्ये बस्ती असो किंवा इतर कोणती चिकित्सा त्याच्यासाठी वापरतो. ओके, ते झाली आस्थापन बसती. नेक्स्ट येतो कॉन्सेप्ट तो अनुवासन बस्तीचा. ओके, वातो उल्बनम विरिक्तम निरूढ अनुवासनम आरलक्षणम फल मधुक निंब कुटजेही सपटोलेही साधये स्नेहम. वातप्रधान कुष्ठात अनुवासन स्नेह सांगितले. अनुवासन, स्नेह. स्नेह म्हणजे काय? घृत, तेल वगैरे वगैरे. वातप्रधान कुष्ठात रोग्याचे विरेचन करून आणि त्याला निरुह बस्ती दिल्यानंतर रोगी अनुवासन बस्ती देणं योग्य वाटलं तर मदन फळ, ज्येष्ठ मध, निंबाची साल, कुडाची साल आणि पडवळाची पाने यांच्या कवात व कणकणी सिद्ध तेलाचा बस्ती द्यावा. त्यामध्ये स्नेह काय सांगितले? वात प्रधान आहे. वात काय करतं? वातावरती काय करत? तेल हे वाताचे शमन करण्यासाठी काम करतं, बरोबर. ओके, त्यामुळे अनुवासन स्नेह सांगितले वातप्रधान कुष्ठामध्ये. ओके, तर वातप्रधान कुष्ठात रोग्याचे विरेचन करायचं पहिल्यांदा आणि रोग बस्ती दिला त्यानंतर अनुवासन बस्ती योग्य वाटलं तर ते मगाचे आपण सांगितले लिंबाचे साल, पडवायची पाने वगैरे वगैरे, दारवी म्हणजे दार हळद वगैरे सांगितलं आपण, त्याचा क्वाथ किंवा सिद्ध तेलाचा बस्ती द्यायचा. हे एक बेस्ट ठरतं ऑप्शन कुणावरती? वातप्रधान कुष्ठामध्ये. हे कन्सेप्ट. तर पुढचा कन्सेप्ट आहे कुष्ठात नस्य कसा करायचं. हे सगळे आपण शोधन बघतोय आपण. शोधनाचे म्हणजे मेन आपण चिकित्सा जी आहे ते पहिल्यांदा आपण शोधन आणि शमन याच्यामध्ये डिवाइड करतो. शोधनामध्ये सगळं आपलं वमन, विरेचन, नस्य, निर्वहन, वासन सगळे कन्सेप्ट येतात. शमनामध्ये शमन योग सांगितलेले असतील, ते नोट्स काढताना आपण तसंच काढायचे. की आता कुष्ठात नस्य. नस्य कोणाकोणाचं द्यायचंय? सैंधव दंती मरीचम फंजिकः पिपली करंजफल नस्यम सातविडंगम क्रिमी कुष्ठकफ प्रकोपगणम. आता मी श्लोक का वाचतोय? कारण की आपल्याला श्लोक येतात मागच्या वेळेस सेकंड इयर एक्झाम म्हणजे 21-22 बॅच, त्याला आम्हाला त्यावेळेस क्वेश्चन आलेला की राजयक्ष्मामधला डायरेक्टली क्वेश्चन हे पडलेलं, श्लोक पडलेले आणि त्याच्यावरून लिहिला. यामध्ये सर्वजणांचं खूप कन्फ्युजन झालेलं, माझं सुद्धा कन्फ्युजन झालेलं. त्याच्यामुळे आपण श्लोक जर माहित असेल कुठल्या चॅप्टर मधला कुठं आहे तर लगेच आपला श्लोक जरी टाकला डायरेक्ट त्याच्यावरती एक्सप्लेनेशन आपल्याला लिहिता येईल. तर कुष्ठात नसते कोणाकोणाचं द्यायचंय? सैंधव, दंतीमूळ, मिरे, तुळसबी, पिंपळ, करंजफळ, वावडे. ओके, नस्य आपण कशासाठी देतो?
उर भागामध्ये नस्य असतं, बरोबर. त्याच्यामध्ये नस्य कशासाठी देतो? कफ विकार नष्ट होण्यासाठी नस्य असतं. तर त्याच्यामध्ये तिक्त रसात्मक सगळी द्रव्य असणारे आणि कठोर रसात्मक, तिक्त कठोर रसात्मक द्रव्य असणारे सगळी वरची सगळी तशीच आहेत. त्याच्यामुळे नस्य प्रयोग करायचा. त्याच्यामुळे काय होतं की शिरस्थ कृमी असेल, कुष्ठ असेल किंवा कफ विकार असतील, ते नस्यामुळे काय होतात? नष्ट होतात. हे कुष्ठात नस्य करण्याचा हा उपयोग आहे. तर नेक्स्ट आहे तो कुष्ठात धूमपान. धूमपान का करायचं? कारण की त्यामुळे कृमी, कुष्ठ, किलास, म्हणजे श्वेत्रकुष्ठ म्हणतो आपण त्याला, ते नष्ट होतात. त्यामुळे धूमपान करायचं. नस्य झाला, धूमपान झाला, त्या कुष्ठात रक्तमोक्षण सांगितलंय. रक्तमोक्षण हे इम्पॉर्टंट आहे कुष्ठामध्ये. रक्तमोक्षण म्हणजे काय? रक्तशुद्धीची एक प्रक्रिया आहे. कुष्ठात रक्तमोक्षण काय सांगितलं जातं? स्थिर आणि मंडल असणाऱ्या कुष्ठांना प्रस्तर स्वेद आणि नाडी स्वेदाने स्वेदन करावे. म्हणजे स्थिर असेल असे मंडल कुष्ठ असेल किंवा स्थिर स्थिर आणि जे मंडल कुष्ठ असतात त्यांना प्रस्तर स्वेद. प्रस्तर म्हणजे काय माहिती आपल्याला? स्वेदाच्या जसं अग्निस्वेद आहे, अग्निस्वेद त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे प्रस्तर स्वेद. प्रस्तर स्वेद म्हणजे एक दगडी शिळा घ्यायची, त्याच्यावरती जे गहू वगैरे वगैरे धान्य आहेत, उडीद डाळ वगैरे, त्याचे कडथन जे असतं ते कडथन कडतच पसरायचे त्याच्यावरती. त्याच्यावरती एरंडाचे पत्र वगैरे टाकायचे. नंतर जो व्यक्ती आहे त्याला स्नेहन करायचं, बंद करायचं, त्याच्यावर झोपवायचे, त्याच्यावरती पांघरून द्यायचं त्याला. त्यामुळे स्वेदन, हे स्वेदनाचा एक प्रकार आहे. नाडी स्वेद तर माहिती आहे, आपल्या क्लिनिकमध्ये वापरतो आपण. नाडी स्वेद कुकरला अशी नळी लावून वगैरे आपण करतो. नंतर कूर्च शस्त्राने खरवडून घासून रक्तविकार काढून टाकावा. जे काय रक्तमोक्षणासाठी जे सांगितले शस्त्र, शलाका असेल, जलोका असेल वगैरे, त्यांना काय करायचं? ते खरं रक्तविकार काढून टाकायचे, दूषित रक्त बाहेर काढायचं. याप्रमाणे अनुपाने जलचर पशुपक्ष्यांच्या मांसांच्या पुरचुंडांनी त्यांना थोडेसे गरम करून त्यांनी स्वेद करावे. मग तीक्ष्ण धारेच्या शस्त्राने खरडावे. जर अल्पदोषयुक्त कुष्ठ असेल तर त्याला प्रच्छान कर्मानंतर तुंबडी किंवा जलोका लावून रक्तमोक्षण करायचं. म्हणजे खूप कमी प्रमाणात दोष असतील, अल्पदोषयुक्त कुष्ठ असेल, त्याच्यामध्ये जलोका लावून रक्तमोक्षण करणं हा बेस्ट पर्याय ठरतो. ओके, कुष्ठात रक्तमोक्षण सांगितले. स्थिर असेल किंवा मंडल असणारे जे कुष्ठ आहे त्याच्यामध्ये प्रस्थस्वेद, नाडी स्वेद करावायचा पहिल्यांदा. नंतर कुडच्या शस्त्राने काय करायचं? ते खरवडून करून त्यातले रक्तमोक्षण करायचं. जर अल्पदोषयुक्त जर कुष्ठ असेल तर त्याच्यामध्ये जलोका वापरायची. नेक्स्ट म्हणजे तो कुष्ठात लेपाचा उपयोग. ये लेपाः कुष्ठानां युज्यन्ते निरुतास्त्रदोषानां संशोधितस्य यानां सद्यः सिद्धिर्भवेत् तेषां. कुष्ठात लेपाचा उपयोग. कुष्ठरोग्यांचे वमन करून आशय शुद्ध झाले आणि त्यांचे दूषित रक्तही काढले असेल तर सांगितलेल्या कुष्ठरोग लेपांचा प्रयोग केला तर ते लेप शीघ्र लाभकारक होतात. रचरक सूत्रस्थान अध्याय नंबर 3 मध्ये आणि चिकित्सा 7 मध्ये सांगितले लेप, ते आपण बघून घेऊ नंतर. त्याच्यामध्ये सांगितले कुष्ठात लेपाचा उपयोग म्हणजे कुष्ठरोग्याचं वमन विरेचन झालं, वमन विरेचनाचं आशय शुद्ध झालं आणि त्याचं रक्तमोक्षण सुद्धा आपण केलं. वमन विरेचन केलं, रक्तमोक्षण केलं. नंतर कुष्ठहर लेपांचा उपयोग करायचा. जे प्रयोग सांगितलेले आहेत त्यांचा लेप करायचा आणि त्याच्यामुळे ते शीघ्र लाभकारक ठरतात. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे कुष्ठात क्षार प्रयोग. क्षार मध्ये उष्ण तीक्ष्ण असतात, खरं गुणात्मक असतात, क्षार लेखन करण्याचं काम करतात आणि रोपण सुद्धा करतात. तर क्षार बाबतीत रोपण आहे ते सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे. कन्सेप्ट क्षारचा म्हणजे क्षार कर्म म्हणून एक अध्याय आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बेस्ट. ओके, रोपण म्हणजे काय म्हणतो पण क्षाराचं, क्षार हा रोपण करतो असं सांगितलंय. रोपण म्हणजे हिलिंग म्हणतो, पण क्षार हिलिंग करत नाही. जे दूषित व्रण असेल किंवा दुष्ट व्रण म्हणतो आपण, तो क्षार त्या दुष्ट व्रणाला शुद्ध करतो आणि ते क्षार दुष्ट व्रणाला शुद्ध केल्यामुळे तो व्रण जो आहे तो आपोआप भरून येतो लवकर. त्यामुळे क्षाराला रोपण म्हणून सुद्धा म्हटलेलं आहे. ओके, तर कुष्ठात क्षार प्रयोग सांगितले. ज्या कुष्ठात शस्त्रक्रिया केले जाऊ शकत नाही आणि कुष्ठामुळे स्पर्शज्ञान नष्ट झाले असेल तर त्या कुष्ठामध्ये रक्तदोष काढून क्षार प्रयोग करावा. म्हणजे क्षार प्रयोग कधी करायचा आहे, कंडिशन आहे त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये आपण सर्जरी करू शकत नाही, शस्त्रकर्म कुठल्याही प्रकारचे शस्त्रकर्म करू शकत नाही. कुष्ठामुळे स्पर्शज्ञान नष्ट झाले तर त्या कुष्ठामध्ये रक्तदोष काढून म्हणजे ते दूषित रक्त आहेत रक्तमोक्षण करून क्षार प्रयोग करायचा. कुणामध्ये ज्याच्यामध्ये शस्त्रकर्म वगैरे करतायत ना त्याच्यामध्ये करायचं. आता कुष्ठात अगद प्रयोग सांगितले. कुष्ठामध्ये काय सांगितले? अगद प्रयोग.
काय कन्सेप्ट आहे हा? कुष्ठ दगडाप्रमाणे कठीण. याचा क्षार प्रयोग कधी करायचा, अगद प्रयोग कधी करायचा, ह्याच्या कंडिशन आहे. लेप कधी करायचा, कंडिशन आहे. ह्या कंडिशन लक्षात ठेवायला लागतात. तर कुष्ठात अगद लेप कधी करायचा? कुष्ठ जर दगडाप्रमाणे कठीण असेल, खरखरीत असेल, बधीर असेल, स्थिर असेल आणि जुना असेल खूप, तर रुग्णाला अगद औषधी पाजाव्या. विष औषधींचा लेप लावावा, मग प्रलेप लावावे. ओके. जे कुष्ठ दगडाप्रमाणे कठीण आहे, खरखरीत आहे, बधीर आहे, स्थिर आणि जुना असेल, तर रुग्णाला अगद औषधी पाजायच्या. ओके. ठीक आहे, कन्सेप्ट आला. नेक्स्ट जाऊ आपण. नेक्स्ट. तर थोडंसं ब्लर झालेलं आहे. कुष्ठात प्रदेह सांगितलं त्यांनी. म्हणजे पुस्तकात बघून घ्या, मी पुस्तकात ते बघतो थोडस. श्लोक नंबर 57. कुष्ठात प्रदेह. कुष्ठात प्रदेह कधी करायचा आहे? निश्चल, स्तब्ध, पूर्ण बधिरता, स्वेद नसणाऱ्या, खाजन असणाऱ्या कुष्ठांना कुर्चशस्त्राने किंवा दंतिनिषोत्तर कन्हेरी यांचे जे ढाळे असतात, जे हे असतात त्याचे फांद्या, त्याच्यानं काय करायचं? घासायचे त्यांना. आणि प्रदेहाचे लेपन म्हणजे प्रदहन करायचं. ओके. आता कन्सेप्ट चालवतो. हे सगळं आतापर्यंत बघितलं आपण. काय बघितलं? हे संशोधन करायचं बघितलं आपण. वमन. पहिलं तर काय होत ना, फास्ट मध्ये रिवाइज करूया 2 मिनिटात. पहिलं काय होतं? जो दोष कुष्ठामध्ये प्रधान असेल त्याची चिकित्सा करायची, जरी कुष्ठ त्रिदोषच असला तरी. नेक्स्ट काय होतं की आपण वमन विरेचन करायचं. वमन कराय कुठले द्रव्य आहेत त्यांना वमन विरेचन करायचं, रक्तमोक्षण करायचं. की काही सोडत असेल तर बघून घ्या. दोषानुसार चिकित्सा सूत्र सांगितलं त्यांनी. वात प्रधान असेल तर घृत सेवन, पित्त प्रधान असेल तर वमन, सॉरी, हा, पित्त प्रधान असेल तर पहिल्यांदा विरेचन करायचं, रक्तमोक्षण करायचं. आणि कफ प्रधान असेल तर कुष्ठ वमन करावायचे आणि पित्त आणि वमन करायचं कफ प्रधान असेल. त्यानंतर सांगितले वमन कराक द्रव्ये, विरेचन द्रव्ये सांगितली. नंतर आस्थापन बस्ती, निरुह बस्ती बघितली, अन्नवासन बस्ती बघितली, कुष्ठात नस्य बघितलं, धूमपान बघितलं, रक्तमोक्षण बघितलं, लेप केले, क्षार प्रयोग केला, अगद प्रयोग केला, कंडिशन्स बघितला, प्रदेह केला. आता कॅन्सर करतो संशमन, ज्याचे की त्याचा दुसरा पार्ट आहे तो संशमन. त्याचं काय सांगितलंय? श्लोक नंबर आपण जाऊया. पित्तच कुष्ठ चिकित्सा सूत्र दिलेलं आहे. ओके. हे पित्तच कुष्ठ चिकित्सा सूत्र. ओके. ह्याच्यामध्ये काय सांगितले? पित्तच कुष्ठ असेल तर तिक्त द्रव्य सुद्धा घृत सेवनास द्यावे. आता आपल्याला माहिती आहे पित्त आणि रक्ताचा आश्रयाश्रयी भाव आहे, बरोबर? ओके. पित्त दुष्ट झालं तर रक्ताला पण दूषित करणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये तिक्तद्रव्य सिद्ध घृत का वापरलं? तिक्तद्रव्यच का वापरलं? कडू का नाही वापरलं? लवण काय वापरलं नाही? कारण की तिक्तद्रव्य जे आहे ते रक्तप्रसादक एक सांगितलेलं नाही, जे रक्तामधील दोष आहे त्याचं पाचन करतं म्हणून ते तिक्तद्रव्य सिद्ध घृत सांगितलं. घृत हे नॅचरली पित्तशामकच आहे, त्यामुळे तिक्तद्रव्य सांगितलं. नंतर रक्तपित्तनाशक जे बाह्यलेप आणि अभ्यंतर आदी श्रेष्ठ योग सांगितले आहेत त्या सर्वांचा प्रयोग करावा. म्हणजे रक्तपित्तक नाशक हे बाह्य आपण लेप करतो त्यांचा सगळ्यांचा प्रयोग करायचाच आहे. हे पित्त कुष्ठचे किती सूत्र झालं. आता कुष्ठग्न योग उपक्रम. ओके. तर कुष्ठशामक योग सांगितलेत खाली. काही कुष्ठशामक योग आहेत, सगळेच लक्षात ठेवायचे असं काही नाही, जेवढं राहील तेवढं राहील. कुष्ठशामक योग: दारू हळदीचे चूर्ण गोमूत्राबरोबर प्यायल्याने कुष्ठ रोग नष्ट होतो. तर पहिला कन्सेप्ट होतो दारू हळदीचे जे चूर्ण आहे ते गोमूत्रासोबत पिलं की कुष्ठरोग नष्ट होतो. हा झाला पहिला योग. दुसरा योग: हेडे सुंठेमेरी पिंपळे म्हणजे त्रिकटू, हेडा, गुळ हे तिळाच्या तेलाबरोबर 1 महिन्यापर्यंत प्राशन केलं तर कुष्ठ दूर होतो. 2 योग सांगितले. कुठले कुठले? दारू हळदी चूर्णासोबत गोमूत्र प्राशन करायचं आणि दुसरं हेडा, त्रिकटू, गुळ आणि तिळाच्या तेलासोबत हे सगळं मिक्स करून प्राशन करायचं 1 महिना. तर काय होणार? कुष्ठ दूर होतो. ओके. आता इथे तीळ आणि गुळ सांगितलेत. आता आपण तीळ आणि गुळ कुष्ठकारक द्रव्य म्हणजे सांगितले, म्हणजे कारण आहे ना. तीळ आणि गुळांचं प्रमाण अधिक प्रमाणात सेवन केलं पण तीळ गुळाचं, याच्यामुळे आपण कुष्ठ पण होऊ शकतो. ओके. परंतु ते त्रिकटू सोबत असल्यामुळे ते कुष्ठनाशक होतात, असा त्याचा कन्सेप्ट आहे. ओके.
आता पटोल मुलांमध्ये कॉच सगळ्यात तिक्त कशा असतात मग वनस्पती आल्या ह्याच्यामध्ये पटोल मुलांमध्ये कॉच मध्ये माहिती आपल्या तिक्त रक्त प्रसाधक असतं कशा रक्तस्तंभक आहे आणि शोषण करणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये सांगितले त्यांनी पटोल मुलादी कॉच त्याच्यामध्ये पडवळाचे मूळ असेल, इंद्रावणाचे मूळ, आवळा, हेरडा, बेहडा म्हणजे त्रिफळा प्लस निषोत्तर. प्रत्येक द्रव्य एक एक पल मात्रा घ्यायची, त्रायमाना आणि कुटकी चूर्ण घ्यायचं, सुंठ घ्यायचं. ओके. काढा करायचा, त्याचे पान करायचं म्हणजे जे काढा करायचे ते काढा प्यायचा. त्या काढा पिल्यानं खाली लिहिलंय तिथं. यामुळे कुष्ठरोग, शोथग्रहणी, अर्शरोग, मूत्रकृच्च, हलिमा, गुरुदे, बस्तिशूल, विषमज्वर 6 रात्रीत नष्ट होतात. आता आपल्याला हे सगळं लक्षात ठेवायचं नाही, फक्त आपल्याला नाव लक्षात पाहिजे. थोडंफार द्रव्य जरी असलं तरी लक्षात पाहिजे. आता नेक्स्ट मुस्तादी चूर्ण आहे त्याच्यामध्ये त्रिकोटू प्लस त्रिफळा प्लस पंचमुळे. पंचमुळे म्हणजे दशपंचमुळे. ओके. बृहत पंचमूळ आणि लघु पंचमूळ यांचा कंटेंट आहे हे मुस्तादी चूर्णाचे. त्रिकटू, त्रिफळा, दशपंचमुळे हे हे पण कुष्ठावरती काम करतं. नंतर येतं त्रिफलादी चूर्ण. त्रिफळा तर माहिती आहे, आवळा, हेरडा आणि बेहडा. आदी अतिविष, कुटकी, निंबसाल वगैरे वगैरे आहेत त्याच्यामध्ये. ते त्रिफलादी चूर्ण सुद्धा काय करतं कुष्ठावरती काम करणार. तर कुष्ठात गंधक आणि स्वर्णमाक्षिक प्रयोग हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे विशेष संशमन म्हणून सांगितलं जातं. आता कुष्ठात गंधक का वापरायचा? शुद्ध गंधक जाईच्या पानांचा स्वरस आणि मधाबरोबर सेवन केले 17 प्रकारचे कुष्ठे नष्ट होतात. ते शुद्ध गंधक जे आहे ते जाईच्या पानाबरोबर आपण जाईच्या पानाच्या स्वरसाबरोबर जर सेवन केलं मधाबरोबर तर 17 प्रकारचे कुष्ठे ते नष्ट होतात म्हणून सांगितले. दुसरं म्हणजे स्वर्णमाक्षी भस्म जे आहे स्वर्णमाक्षी भस्म हे गोमूत्राबरोबर सेवन केलं सुद्धा 17 प्रकारची कुष्ठे नष्ट होतात. ओके. तर कुष्ठात नेक्स्ट जो गंधक झालं स्वर्णमाक्षी योग झालं. आता कुष्ठात पारद प्रयोग. पारद वापरायचं. गंधक आणि सुवर्णनाशक यांच्या योगांपेक्षा भस्मीकृत पारद श्रेष्ठ सर्व रोगनाशक औषध आहे. म्हणजे आपण गंधक आणि सुवर्णनाशक घेतलं त्याच्यापेक्षा चांगलं गंधक हे आहे. पारद योग श्रेष्ठ आहे. भस्मीकृत जो पारद तो श्रेष्ठ सांगितलाय. हिराच्या खाणीतून निघालेल्या शिलाजिता बरोबर पारद भस्म सेवन करायचं. ओके. नेक्स्ट जाऊया. मध्वासव हा एक महत्वाचा कल्प आहे त्याच्यामध्ये. मध्वासव. ओके. मध्वासव जो आहे तो खैर दैव मतलब आपल्याला माहिती आहे खदीर खदिराचं झाड. खदीर हे काय सर्वोत्तम कुष्ठनाशक द्रव्यामध्ये सांगितले आहे बरोबर खदीर. हम्म. खैर आणि देवदाराचे 4 भागातील लाकडे 8-8 पल घ्यायचं क्वाथ करायचं की हे असं एकदम एक आहे ते वाचून घेतलं जे सेपरेट वाचलं ठीक आहे. आता वाचत बसलं तर खूप टाइम लागतो. मध्वासव एक वापरणार. दुसरं म्हणजे आता नेक्स्ट आहे ते एक खूप इम्पॉर्टंट आहे ते कनकबिंदू वरिष्ठ. एमसीक्यू ला सुद्धा हा क्वेश्चन आलेला मी बघितलं. कनकबिंदू वरिष्ठ हे आपण कुष्ठामध्ये देतो. तर खालची एक लाईन वाचा. हे कनकबिंदू प्राशन केल्याने मनुष्याची कांती सुवर्णाप्रमाणे होते. ओके. तर नेक्स्ट येतं बहावा म्हणजे माहिती आहे आपल्याला आरडवत वात कफ पित्तानंतर कुष्ठात बाह्य कफ सेवन करायचा. हे कफकृत कुष्ठात विशेष लाभ होतो. ओके. बहावा कफचं. तर त्रिफला असं सांगितलेलं आहे. त्रिफळा असं त्रिफळापासून बनवलं असं आहे ते पण ह्याच्यामध्ये आपल्याला कुष्ठनाशक आहे. कुष्ठामध्ये पथ्य आता संशोधन झालं शमन झालं आता पथ्य आहार विहार बघतो आपण कुष्ठामध्ये त्याच्यामध्ये तर पथ्यामध्ये काय असतं की ज्या कारणानं कुष्ठ उत्पन्न होतं ते कारण नसणे म्हणजे पथ्य. म्हणजे त्या कारणांचे सेवन न करणे म्हणजे ते पथ्य झालं. सर्व कुष्ठात लघु गुणांचा आहार पाहिजे. तिक्त रसाच्या म्हणजे कारले पडवळ इत्यादी भाज्या आहेत करतात माहिती आहे आपल्याला शाक. हा तिक्त रसाच्या कारण रक्तप्रसादक असतं तिक्तरस. आहार द्रव्ये आणि घृतबिब्बा त्रिफला आणि निमपत्राच्या वाथाने संस्कृत करून प्रयोग करावा. जुनी धान्य असतील जांगल पशु पक्ष्यांचे मांस मुगाचे योश आणि पडवळ हे सर्व पदार्थ उत्तम हितकर आहेत हे पथ्य सांगितले. म्हणजे काय पथ्य आहे सर्व कुष्ठात लघुगुणाचा आहार तिक्तरसाच्या भाज्या असतील. ओके. जुनी धान्य जंगल पशु पक्ष्यांचे मांस असेल मुगाचे योश म्हणजे सगळे लघु आहार चांगला असतो कुष्ठामध्ये.
तर अपत्य काय? अपत्य म्हणजे गुरु, स्निग्ध, आंबट पदार्थ, दूध, दही, अनु, पक्षांचे मांस, मासे, गूळ आणि तीळ हे कुष्ठात अपत्य आहेत. आपण इडली डोसा म्हणतो, ते पण जास्त प्रमाणात खाणं हे कुष्ठकारक होऊ शकतं. आणि ते फर्मंटेड असतं सगळ्यात जास्त. Okay. तर नेक्स्ट येते बाह्य उपचार. लेप जो म्हणतो ना, बाह्य उपचार म्हणतो, तर लेप सांगितलं ह्याच्यामध्ये. कुष्ठात आले पण मोठी वेलची असते म्हणजे एला, कोष्ठ, दारवी म्हणजे दारू हळद, बडीशेप असेल, चित्रक असेल, वावडिंग आणि रसांजन ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन पाण्यात वाटून कुष्ठ प्रदेशावर लेप करायचा. म्हणजे कुष्ठात आले पण सांगितले. एला, कुष्ठ, दारवी, शतपुष्पा म्हणजे बडीशेप, चित्रक असेल, विडंग असेल, रसांजन असेल, ह्या सगळ्या वनस्पती घ्यायच्या, समप्रमाणात घ्यायची, त्याला पाण्यामध्ये वाटायचं आणि ते लेप करायचा. त्याच्यामुळे कुष्ठामध्ये उपयोग होईल. चित्रकाती लेप सांगितलं आहे. चित्रक, मोठी वेलची, तोंडले, अरुशाची पाने, यशोत्तराची पाने, रुईची पाने आणि सुंठ ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन चूर्ण करायचं. या चूर्णाला गोमूत्रयुक्त पलाश क्षाराच्या 8 वेळा भावना द्याव्यात. या चूर्णाचा लेप करून उन्हात बसल्याने मंडल कुष्ठ फुटून नष्ट होते. ओके. नेक्स्ट ते मांसातील लेप. मांसातील लेप मध्ये काय? जटामांसी, काळी मिरे, सैंधव, हळद, तगर, शेराची साल, घरातील धुराची काजळी, गोरोचन आणि पलाशार हे सर्व वाटून लेप लावल्यास कुष्ठ नष्ट होतो. आणि त्यानंतर येतं त्रपवादी लेप. ज्याच्यामध्ये वंगभस्म, शिसे, लोहभस्म मिसळून लेप केल्याने मंडल कुष्ठ नष्ट होतो. तर फल्गवादी लेप. त्याच्यामध्ये अंजिराची साल, चित्रक, रिंगणी, सैंधव व देवदार ही द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्याचे घोरपडीचे मांस आणि गोमूत्रात वाटून मंडल कुष्ठ नष्ट होतो. तर कदल्यादी क्षार. कदली म्हणजे काय? केळी. केळीचं क्षार, पळस, पाळळ, जलवेद यांच्या स्वच्छ क्षार जलांचा मांस धुण्यात, पीठ मळण्यात आणि किण्व तयार करण्यासाठी प्रयोग करायचा. हे कदल्यादी क्षार नाव लक्षात ठेवायचे. सिद्धार्थक स्नान हा एक कन्सेप्ट सांगितलेला छान कुष्ठामध्ये विशेष. त्याच्यामध्ये नागरमोथा म्हणजे काही द्रव्य सांगितलीत. त्यात उकळलेलं पाणी आहे. ही द्रव्य उकळायची आणि त्या पाण्याने स्नान करायचं. सिद्धार्थक स्नान म्हणलेलं. नागरमोथा, मदनफळ, आवळा, हिरडा, बेहडा, करंजाची पाने, इंद्रजव, दारू हळद साठवून सप्तपर्णीचे साल व पाणी घालून उकळलेल्या पाण्याने स्नान करावे. अशा जलाने स्नान करण्याने कुष्ठरोग नाशनाचे कार्य होत असल्यामुळे त्याला सिद्धार्थक स्नान म्हणलेले आहे. ओके. तर कुष्ठादी लेप अजून सांगितलं खाली. प्रपुर्णादी लेप सांगितलाय, करविरादी लेप सांगितलाय, लोध्रादी लेप सांगितलाय. कुष्ठनाशक 4 लेप सांगितले. तर शिरीसाल, कापसाचे फूल, बहाव्याची पाने आणि काकमाची यांचे स्वतंत्र जे लेप आहेत ते कुष्ठनाशक असतात. 8 कषाय योग सांगितले. क्वाथ सांगितले, 8 प्रकारचे क्वाथ ते पण वाचून घ्या. तर त्रिफलादी क्वाथ आणि घृत, त्रिफलाघृत असेल त्रिफलादी क्वाथ हा पण उपयोगी पडतो कुष्ठामध्ये. तर कुष्ठाद्य तेल सांगितलेलं आहे. श्वेतकरवीर आद्य तेल सांगितलेले आहे. श्वेतकरवीर पल्वाद्य तेल सांगितलंय. तिक्तेश्वादी तेल सांगितलंय. कनकशिरी तेल सांगितलंय. सिद्धमहर लेप. सिद्धम म्हणजे भोपळ्याचे फुल वगैरे. तर कुष्ठहर तेलाची नावे ही एक इम्पॉर्टंट आहे. कुष्ठहर तेलाची नावे: सर्षप, करंज, कोशातकीनां, तैलान्य अंगेदीनां च, कुष्ठेषु हितान्य हुस्तेलम यच्चापि कदीरसारस्य. कुष्ठहर तेलाचे नाव काय? सर्षप. सर्षप म्हणजे मोहरी. करंज, कोशातकी म्हणजे कडू घोसाळे. इंगुटीना म्हणजे इंगन मिट्टा म्हणतात याचे तेल कुष्ठनाशक आहे. त्याचप्रमाणे खैराच्या काष्ठसारापासून पाताल यंत्रविधीने काढलेले तेल कुष्ठनाशक आहे. म्हणजे पाताल यंत्र म्हणजे ते ते ड्रॉप बाय ड्रॉप पाताल यंत्रामध्ये खाली जे पडतं ते तेल जे ते कुष्ठनाशक वापरलेले आहे. हे 4 प्रकारचं महत्वाचं आहे. हे लेप सांगितले: मंद कुष्ठनाशक लेप, तुंबर कुष्ठ वगैरे 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 वगैरे. हे एडगज आदी लेप सांगितले. एडगज म्हणजे जे चक्रमर्द असते त्याच्या बी त्याचा लेप करणं. ओके. हे सांगितले, हे वाचून.
आता इथे घृत सांगितले, कुष्ठातील घृतप्रयोग हा एक महत्वाचा आहे. कुठले कुठले प्रकारचे घृत आहेत? खदीर घृतम, निम्न घृतम, दारवी घृतम, उत्तमम, पटोल घृतम. कुष्ठेषु रक्तपित्त प्रबलेषु भिषक सिद्धम. म्हणजे एकतर खदीर घृत, म्हणजे जो कुष्ठ असेल त्याच्यामध्ये रक्त पित्त प्रबळ असतील त्या कुष्ठामध्ये खदीर घृत, निंब घृत, दारू म्हणजे दारू हळद घृत आणि पटन घृत यांचा प्रयोग हा उत्तम आणि अनुभूती योग सांगितलेला आहे. तर त्रिफळा योग सांगितलेला आहे. तिक्त षटपलक घृत ते सांगितलेलं आहे. महातिक्त घृत सांगितलेलं आहे. महाखदीर घृत हा एक इम्पॉर्टंट आहे. तर खदीर सर्वश्रेष्ठ कुष्ठनाथ सांगितले. कुष्ठग्रस्त रोगाच्या पिण्यासाठी, भोजनासाठी, भोजन पाकासाठी, स्नानासाठी, धुपण्यासाठी आणि लेपनासाठी कृमीनाशक वावडिंग म्हणजेच विडंग आणि कुष्ठनाशक खैराचा विविध प्रकारे उपयोग करायचा. म्हणजे कृमी जर असतील कुष्ठामध्ये तर विडंग वापरायचा आणि खदीर म्हणजे कुष्ठनाशक आहे. आता इथे श्वेत्रकुष्ठांचा उपचार सांगितलाय. श्वेत्रकुष्ठ म्हणजे माहिती आहे आपल्याला, विटिलिगो म्हणतो आपण. तथा शीत्राणां सविशेषं योक्तव्यं सर्वतो विशुद्धानां श्वित्रे संस्थानम् अग्र्यं मलपूरस इच्छते सगुडः. विशेष उपचार काय सांगितले सूत्रामध्ये? श्वेतकोष्ठाच्या रुग्णाला व मनविरेचन देऊन त्याचे सर्व शरीर म्हणजे शरीर सर्व प्रकारे शुद्ध केल्यानंतर त्याला पुन्हा विशेष प्रकारे त्याचे संशोधन करण्यासाठी म्हणजे संसरणासाठी अंजिराचा स्वरस योग्य मात्रेत गुळाबरोबर सोबत पाजावा. म्हणजे मन विरेचन केलं तरी डबल त्याचं आता शुगर संशोधन झालं, मग त्याला संस्रण, हे विरेचनाचं सौम्य विरेचन आहे ना संस्रण, त्यासाठी अंजिराचा स्वरस द्यायचा गुळासोबत. आणि काय होतं इथं सांगितलंय मी की अंजीर जे आहे ना ते वात पित्त शामक आहे, त्याच्यामुळे वात आणि पित्त कमी होणार. अंजीर हे मधुर आणि मधुर रसाचा आहे, स्निग्ध गुणात्मक आहे, रक्तधातू पोषण करणार आहे अंजीर, आणि मलावरोध कमी करणार आहे. त्याच्यामुळे त्या श्वेतकृष्णामध्ये काय करायचं, अंजीर स्वरसाचा वापर करायचा गुळाबरोबर भाजून घ्यायचं. तर विरेचन नंतर उपचार, विरेचन दिलं अंजीर स्वरस आणि गुळ प्राशनानंतर विरेचन झाल्यानंतर रोग्याचे उत्तम स्नेहन करून त्यानंतर रोग्याच्या बलानुसार उन्हात 3 दिवस ठेवावे. आतप सेवन करायला लावायचे. म्हणजे पहिलं काय केलं, वमन विरेचन करून शुद्धी केली, वापस एकदा संसुरण केलं अंजीर स्वरस प्लस गुळ देऊन. तर मग अंजीर स्वरस आणि गुळ प्राशन केल्यानंतर त्याला विरेचन झालं. विरेचनानंतर त्याचं स्नेहन केलं, त्या रोगाच्या बलानुसार त्याला आतप सेवन दिलं. या काळात तहान लागल्यास त्याला प्राशनासाठी प्यायचे. आतप सेवन दिलं त्याला, त्यावेळेस त्याला तहान लागली असेल तर त्याला तहान लागल्यास त्याला प्राशनासाठी काय द्यायचे, पेय द्यायचे. आता कुष्ठामध्ये फोडांचं म्हणजे स्फोट जे आहे, श्वेत्रकुष्ठामध्ये जे फोड येतात त्यांचं भेदन कसं करायचं? श्वेत्रकुष्ठात श्वेत्रकुष्ठ भागात जे फोड असतील त्यांचे बाभळीच्या किंवा बोराच्या काट्याने भेदन करायचं. म्हणजे श्वेत्रकुष्ठ आहे तिथे, श्वेत्रकुष्ठ तिथं फोड आहे, त्याचं भेदन कशाने करायचं? बाभळीच्या किंवा बोराचे काटे घ्यायचे, त्याने भेदन करायचं. फोड फुटल्यानंतर त्याच्यातून लसिका स्त्राव होऊ द्यायचा, म्हणजे जे स्त्राव आहे ते होऊ द्यायचं. नंतर सकाळी अंजिराची साल, विजयसार काष्ट, प्रियंगू आणि बडशेप ही द्रव्य समभाग घेऊन त्यांचा क्वाथ करून तो पाजावा, किंवा पलाश क्षार रोग्याच्या बलानुसार योग्य मात्रेत त्यात क्वाथ घालून तो पिण्यास द्यायचा. त्यानं ते स्फोट भेदन झालं, कशाने केलं? बाबळीच्या किंवा बोराच्या काट्याने भेदन केलं. लसिका स्त्राव होऊ दिला. अंजिराची साल, विजयसार काष्ट, प्रियंगू, बडीशेप हे सर्व द्रव्ये समभाग घेतली, क्वाथ केला, तो प्यायला दिला आणि पलाश क्षार दिलं त्याला. ओके. म्हणजे हे स्फोट भेदन करायचे त्याचे. तर खदीर क्वाथ श्रेष्ठ कुष्ठनाशक सांगितलेले आहे. कुष्ठनाशक इतर जे सांगितले ते खैराच्या सालीच्या क्वाथासह प्रयोग केला श्वेतकुष्ठ नष्ट करण्यासाठी उपयुक्त होतात. मनशिलादी लेप सांगितले आहे शीतलकुष्ठामध्ये. आणि शीतलकुष्ठ हा मेनली कारण काय, शीतलकुष्ठाचं पाप कर्मामुळे शीतलकुष्ठ जास्त होत असं मानतात. मग इथं काय सांगितलं, पाप क्षीण झाल्यावर शीतलकुष्ठ साध्य सांगितलं. हा कन्सेप्ट आहे. क्षेत्राचे भेद आहेत दारुण, अरुण आणि किल्लास असे क्षेत्राचे 3 भेद. कुठले कुठले? म्हणजे क्षेत्राचे कुष्ठाची भेदानुसार 3 नावे, दारुण, अरुण, किलास. हे तिन्ही पण त्रिदोषच असतात. ओके. आता श्वित्र रक्तदोषाचे असेल, म्हणजे आता समजा रक्तदोषात्री दोषात्री असेल
तर श्वेत्र रक्तवर्णाचा, मांसाहारी असेल तर ताम्रवर्णी, आणि मेद आश्रित असेल श्वेत्र तर सफेद. म्हणजे श्वेत्र हा रक्तदोष आश्रित असेल तर रक्तवर्ण, मांसाहारी असेल ताम्रवर्ण, तर मेदाश्रित सफेद असणार. असाध्य श्वेत्र म्हणजे कुठला असतो? ज्या श्वेत्रकुष्ठामध्ये चट्टे एकमेकात मिसळलेले असतील, जे चट्टे आहेत ते एकमेकांमध्ये मिसळले, तो झाला असाध्य श्वेत्र. ज्यातील केस तांबड्या रंगाचे असतील, अनेक वर्षाचे म्हणजे जुने असेल, असे श्वेत्र कुष्ठ बरी होत नाही, त्याला असाध्य म्हणायचं. आता हा मेजर डिफरन्स आपल्याला कळतो. ओके. कुष्ठकिरासापेक्षा निदान सापेक्ष निदान बोधक सारणी. कुष्ठ जे असते ते कृमीजन्य असतं, परंतु श्वित्र आहे ते कृमीजन्य नसतं. कुष्ठ आहे ते संक्रामक आहे आणि किलास हे संक्रामक नसतं. ओके. कुष्ठ आहे तो यात शरीर धातू क्षीण होतात, किलासमध्ये धातू क्षीण होत नाही. कुष्ठ त्रिदोषज आहे, किलास हा एक दोषज किंवा द्विदोषज असू शकतो. कुष्ठ हा सप्तधातुगत असतो, परंतु किलास हा त्वचा, रक्त, मांस आणि मेदात असतो. स्किन. आता आपण आलो शेवटलो. श्वित्राची साध्य अवस्था कधी असणार आहे? डागामध्ये लवल लाल रंगाची नसेल, खोल नसेल, पांढऱ्या रंगाची असेल, फार जुनी नसेल श्वित्र, कुष्ठाचा मधला भाग फोगीर असेल तर ते श्वेत कुष्ठ साध्य असतं. किला असं निदान असत्य बोलणे म्हणजे क्षेत्रकुष्ठाच्या कारण काय आहेत? असत्य बोललं, उपकार विसरून कृतज्ञ होणे, देवतांची निंदा करणे, गुरुजनांचा अपमान करणे, त्यांचा तिरस्कार करणे, पूर्वजन्मकृत पाप आणि विरुद्ध अन्न आहार घेणे, ही सर्व क्षेत्रकुष्ठाची कारणे असतात. ओके. आता कुष्ठ चिकित्सा अध्याय संपला. नेक्स्ट आपण रक्तपित्त घेऊया किंवा दुसरा कुठला आहे किंवा मग द्रव्य डिस्कशन करूया. हेच. ओके. थँक्यू.